कला कुठेतरी समोरच्याकडे जाते आणि ज्ञान दिल्याने वाढते, ते साठवल्याने वाढत नाही, ज्ञान वाटल्याने वाढते असं म्हणतात. नमस्कार माझ्या गोड ताईंनो, मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितामध्ये. बऱ्याच साऱ्या ताईंनी दिवाळीनंतर कमेंट करायला सुरुवात केलेली आहे की ताई तुम्ही छान छान ब्लाउजांची कटिंग दाखवता, शिलाई दाखवता, डिझाईन दाखवता, तुमचे रेग्युलरचे व्लॉग दाखवता, त्याच पद्धतीने आम्हाला ड्रेस कटिंग सुद्धा दाखवा. कारण ड्रेस कटिंग करताना, ड्रेस स्टिचिंग करताना बरेच आम्हाला सुद्धा प्रॉब्लेम्स येतात, फिनिशिंग आणि फिटिंग छान येत नाही. तर त्याच ताईंसाठी स्पेशली हा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे. कारण आपल्याकडे दिवाळीनंतर ब्लाऊजांचा खूप लोड होता. दिवाळीच्या अगोदर दसऱ्यामध्ये, गणपतीमध्ये, गणपती, दसरा आणि दिवाळी फुल टू ब्लाऊजांचाच लोड असतो. ड्रेस असतात पण खूप कमी आणि कमी प्रमाणात असतात. तर दिवाळीनंतर इतके सारे ड्रेस आलेले आहेत शिवण्यासाठी आपल्याकडे आणि बऱ्याच ताईंचे कमेंटसुद्धा याच पिरियडमध्ये आलेले आहे की ड्रेस कटिंग आणि स्टिचिंग दाखवा म्हणून. एक ताई तरी वारंवार कमेंट करते की ताई प्लीज ड्रेस कटिंग दाखवा. मला सुद्धा ताईंची कमेंट पाहून फार वेळा इच्छा होते की ड्रेसचं कटिंग दाखवावं, पण ऑलरेडी ब्लाऊजच्या ऑर्डर इतक्या होत्या की ड्रेसकडे माझा मोर्चा वळलाच नव्हता. तर मग चला म्हटलं आता इतके ड्रेस आलेले आहेत, ब्लाऊजच्या बऱ्यापैकी ऑर्डर कंप्लीट झालेल्या आहेत. तर त्या ताईंच्या कमेंटनुसार, त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार जो आपल्याला ड्रेसचा कटिंग दाखवायचा आहे किंवा सलवार कटिंग दाखवायचं आहे ते आपण पाहणार आहोत. तर हे सगळे ड्रेस जे आलेले आहेत एकाच क्लायंटचे ड्रेस आहेत, ते जवळपास 4 ड्रेस आहेत. चला तर मग पाहूया आपण. तर हे पहा, पूर्ण प्युअर कॉटनचे सॉफ्ट मटेरियलमध्ये ड्रेस आहे. तुम्हाला एक एक करून मी हा ड्रेस दाखवते. ह्या खूप वर्षापासून जे आपल्या रेग्युलर क्लायंट आहेत. तर हे पहा, ह्यांचा हा कॉटनचा ड्रेस आहे, हा रेड कलरचा सलवार आहे आणि व्हाईट कलरचा, ऑफ व्हाईट कलरचा टॉप आहे. त्यानंतर हा पहा प्रिंटेड आहे, खूप सुंदर असा हा ड्रेस आहे, अतिशय सुंदर आणि सॉफ्ट कपडा आहे बरं का. मला असे कपडे खूप आवडतात आणि सध्या प्रिंटेडचा जास्त ट्रेंड चालू आहे, तर त्यांनी प्रिंटेड पण ह्यातले बरेचसे ड्रेस सिलेक्ट केलेले आहेत. तर हे पहा, ह्याचा हा टॉप आहे प्रिंटमध्ये, कलर सुद्धा खूप सुंदर आहे येल्लोमध्ये आणि हा ऑफ व्हाईट आणि येल्लोमध्ये ह्याचा सलवार आहे. आणि याच्या गळ्याला अशी ही पुढे एक बॉर्डरची पट्टी आहे डिझाईनची, ती सेंटरला येणार आहे. त्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट ड्रेस कोणता आहे त्यांचा. हे मटेरियल्स आहेत सगळे, ड्रेस मी म्हणते पण हे ड्रेस मटेरियल्स आहेत. त्यानंतर बघा, या ड्रेसमध्ये सुद्धा एक हा सलवार आहे, या ड्रेसचा हा टॉप आहे, याला सुद्धा पुढे अशी ही छान अशी डिझाईनची पट्टी दिलेली आहे आणि हा याचा सलवार आहे. आता सध्या ट्रेंड आहे पेन्सिल बॉटमचा, चुडीदारचा आणि सलवारचा, पण या मॅडम ज्या आहेत त्या टीचर आहेत आणि त्यांना सलवार सोडून कोणतेच ड्रेस आवडत नाहीत. लॉंग टॉप, 3/4 स्लीव्ज किंवा एल्बो स्लीव्ज आणि सलवार, जर होत नसेल तर एल्बो स्लीव्ज किंवा 3/4 स्लीव्ज. आणि त्यानंतर हा एक सुंदर ड्रेस आहे, सुद्धा कलर खूप सुंदर आहे, पहा जवळून दाखवते. ह्याला सुद्धा अशी पुढे बॉर्डर आहे, म्हणजे जवळपास सगळ्याच ड्रेसला, एक ड्रेस सोडला व्हाईट कलरचा सुरुवातीचा, तर सगळ्याच ड्रेसला अशी ही डिझाईन आहे किंवा ही अशी वर्कवाली त्यांनी बॉर्डर फ्रंटला दिलेली आहे, अटॅच केलेली असते ही पट्टीवरून तयार करून डिझाईन. तर खूप सुंदर वाटतात अशा सुद्धा ड्रेस. आता ह्याचा सलवार कसा आहे ते पाहूया. हे पहा, ह्या ड्रेसचा हा सलवार आहे, प्रिंटेड प्युअर कॉटनमध्ये आहे. आता यातले कटिंग करताना तुम्हाला कोणते कटिंग, तुम्हाला कोणतं दाखवणं होईल हे सांगू मात्र नक्कीच शकत नाही, कारण खूप सारे ड्रेस आहेत. हे 4 आहेत, अजून 5-6 ड्रेस एकाच क्लायंटचे आलेले आहेत, अजून 2 एका क्लायंटचे ड्रेस आलेले आहेत. म्हणजे दिवाळीनंतर खूप सारे ड्रेस आलेले आहेत. त्यातले आम्ही बरेचसेच शिवलेले आहेत, बरेचसेच कटिंग झालेले आहेत आणि बरेचसेच कटिंग करायचे आहेत. म्हटलं चला सगळ्या ताईंची, जवळपास बऱ्याच ताईंनी कमेंट केलेली आहे की ड्रेसचं कटिंग दाखवा, ड्रेसचं स्टिचिंग दाखवा, सलवार कटिंग दाखवा. तर हे सगळे अस्तरचेच टॉप आहेत. म्हणजे आता हा जर मी यातला ड्रेस कटिंग तुम्हाला दाखवलं तर हे अस्तर कटिंग ड्रेस कसे करायचे ते पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण अस्तरचा पार्ट आहे बॅक आणि फ्रंट, तो कटिंग करतो आणि तो सुद्धा मी तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने कटिंग करून दाखवणार आहे की बऱ्याच वेळेला टेलर मी कटिंग करताना पाहिलेलं आहे की बॅक पार्ट वेगळा कटिंग होतो, फ्रंट पार्ट वेगळा कटिंग होतो, त्याच्यात वेळ जातो. तर आणि त्यांची जी पद्धती असेल, मला म्हणायचं नाही की ती चुकीची पद्धत आहे, अतिशय परफेक्ट पद्धत असू शकते, पण माझी पद्धत जी आहे, ज्या पद्धतीने मी कटिंग करते आणि ड्रेस तरीही परफेक्ट बसतो, कुठेच प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने कटिंग करून, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर ड्रेस मार्किंग करून, कटिंग करून जर शिवून पाहिला, तुमचा सुद्धा ड्रेस परफेक्ट बसणार आहे, त्यात काही प्रश्न नाही. तर आता हा अस्तरचे सगळेच ड्रेस आहेत, ते अस्तरचेच कटिंग होणार आहेत आणि अस्तरचेच शिवले जाणार आहेत. आता अस्तर म्हणजे आपला जो टॉप आहे त्याला अस्तर लागणार आहे आणि सलवार आहे तो सिंपल आहे, प्लेटवाला रेग्युलर. तुम्हाला सलवारचा कटिंग वेगळा व्हिडिओ येणार आहे, स्टिचिंग वेगळा व्हिडिओ येणार आहे आणि टॉपचा कटिंग स्टिचिंग वेगळा व्हिडिओ येणार आहे. आता सलवार कटिंग आणि स्टिचिंग एक व्हिडिओ होत असेल छोटा तरी एकामध्ये घालेल, मोठा वाटत असेल तर 2 पार्टमध्ये
तुम्हाला शेअर करणार आहे. चला तर मग आता ह्यातलाच एखादा ड्रेस मी तुम्हाला कटिंग करून दाखवते, कारण त्या काल मॅडम येऊन 4 दिवस झाले ड्रेस देऊन गेल्या आणि त्या काल येऊन गेल्या होत्या की त्यांना उद्या हवा आहे ड्रेस म्हणून रिमाइंड कॉल करायला आल्या होत्या. त्यांनी रिमाइंड कॉल मी करा सांगते क्लायंटना, मला सुद्धा खूप सोपं जातं. अचानक डोक्यातनं निघून गेलेली ऑर्डर असेल तर ती पटकन समोर कॉल आला किंवा समोर क्लायंट आले आठवण करून द्यायला तर आपल्याला सुद्धा त्याची आठवण होते आणि आपण प्रायोरिटीने ते काम करून देतो. कारण लक्षात ठेवणं इथनं होत नाही, एवढं लिहून जरी ठेवलं तरी सुद्धा होत नाही. बाकीच्या 10 कामांमध्ये डोक्यातून कधी कधी ते स्लिप होऊन जातं. आणि कालच्याच ऑर्डरचं पाहतात तर कालची तुम्हाला गंमत सांगते. कालचं रुटीन माझं सगळं ठरलं होतं, शेड्यूल माझं कालचं पॅक होतं. त्यात मला 6-7 ब्लाऊज कटिंग करून घ्यायचे होते, कारण कटिंग आदल्या दिवशी रात्री सगळं संपलं होतं. सकाळी येऊन कटिंग करायला घेतलं तर मला सकाळीच कॉल आला घरातूनच, घरी असताना 9:30 वाजता, की ताई मला आजच्या 2 ब्लाऊज अर्जंटमध्ये हवेच आहेत, ते मला लागणार आहेत. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या ऑफिसचं ओपनिंग होतं आणि मला 7:30ला साडी घालून रेडी होऊन ऑफिसला जायचं आहे. ओपनिंगसाठी सगळा स्टाफ मेंबर येणार आहे. तिचं काहीतरी एज्युकेशनल ऑफिस तिने ओपन केलं होतं क्लायंटने, आपल्या जुनीच क्लायंट आहे. तर मग आता म्हटलं ठीक आहे, अवघड तर होतं पण आता तिला पण गरज आहे म्हणून तिने हे केलं. नाही तर तिची कशी निवांत ब्लाऊजांची ऑर्डर असते, काही घाई नसते. मग ठीक आहे म्हटलं, पण तिला म्हटलं मी शॉपवरती गेले की लगेच आणून दे, मी कॉल करते. मी कॉल केल्यानंतर मी कॉल केला तिला 11:15ला, 9:30 वाजता सकाळी कॉल आला होता मला. मी शॉपवरती गेल्यानंतर 11:15ला कॉल केला तर मॅडम आल्या 2:30 वाजता, कारण तिचं बाळ शाळेतून येऊन त्याला जेव खाऊ घालून मग त्या शॉपवरती आल्या होता. तर 2:30 वाजता माझ्या हातामध्ये ब्लाऊज आले. त्यानंतर माझ्या हातातलं कटिंग कंप्लीट करून मी ते पुन्हा ब्लाऊज कटिंग केले, त्याला जोडलं मीच, शिवलं मीच, हातशिलाईसुद्धा माझ्याच वाटे आली करायला. रात्री 9:30 वाजले त्या ब्लाऊजांना कंप्लीट करता करता. 9:45 वाजता सगळं उरकलं आणि निघणार तोपर्यंत एका नवरीचा फोन आला की तिचे ब्लाऊज माझ्याकडे होते. ताई माझं लग्न अचानक ठरलंय, उद्या टिळा आहे, उद्या मला पुन्हा ब्लाऊज पाहिजे, पुन्हा प्रॉब्लेम असा. तर असे खूप सारे प्रॉब्लेम्स होत राहतात, त्याच्यासमोर आपण सुद्धा सामोरे जायचं असतं. मी तुमच्याशी काय शेअर करते माहीत नाही, पण मला छान वाटतं तुमच्याशी अशा गप्पा मारायला, या गोष्टी माझ्याशी शेअर करायला. आणि थोडंसं असं वाटतं की तुम्ही आपले आहात, आपल्या लोकांशीच मी गप्पा मारते समोरासमोर बसून. तर मग त्यांचं मी कंप्लीट करून दिलं मस्त. सगळ्या ट्रिपल अस्तरमध्ये पॅडेड ब्लाऊज होते, प्रिन्सेस कट होते आणि मेन म्हणजे कपडा किंवा फॅब्रिक होता तो खूप सुळसुळी, खूप फिसकणारा आणि खूप लिपलिपा होता. त्यामुळे डिझायनर साड्यांचे ब्लाऊज असेच असतात, त्यामुळे आपण त्याला काहीच करू शकत नाही. शेवटी ते तयार होताना तसे होतात. ते कंप्लीट झालं. परत मग कालच्या ज्या होळीने सांगितले तिचे सुद्धा ब्लाऊज कंप्लीट झाले. त्यातलाच एका ब्लाऊज बघा तिथे न्यायला येईल. बाकीचे ब्लाऊज काही हात शिलायला गेलेले आहेत, काही वरती लावलेले आहेत, सिम्पलमध्ये पण आहेत, एल्बो स्लीव्ज आणि राऊंड नेक. आणि हा एक आहे तो बोटनेकचा एक ब्लाऊज आहे, हा टिळ्यासाठी ती घालणार आहे बोटनेकमध्ये. तर हा सुद्धा सुंदर दिसतोय ब्लाऊज. तर हा एक ब्लाऊज तिचा तयार झालेला आहे, जस्ट हात शिलाईवरून आलेला आहे, म्हणून मी तेच ठेवलेला आहे माझ्या शेजारी. तर अजून हँगरला लावायचं आहे. तर चला मग आता म्हटलं ह्या ड्रेसमधूनच कॉटनचे आहे तर तुम्हाला सुद्धा दाखवायला मला इझी पडेल आणि खूप छान बसतात ते कॉटनचे प्रिंटेड ड्रेस. आणि याची प्राईस तुम्ही आता म्हणाल, कारण सर ते शेवटी तुम्ही ह्याच्या खाली कमेंट करताच व्हिडिओच्या खाली की ताई ड्रेसची शिलाई किती घेतली किंवा ड्रेसचा प्राईस काय आहे. तर या ड्रेसची साधारण प्राईस म्हटलात तर एक 800-850 रुपये असू शकते किंवा 900ही असू शकते, कारण क्वालिटी खूप सुंदर आहे. याला वरून टॅग नाही आहेत, बऱ्याच वेळेला टॅग असतात पण मला वाटतं त्या मॅडमने टॅग काढून घेतलेले आहेत. तर ह्याची 3/4 बाही करायची आहे, झाली तर 15-15.5ची आणि नाही झाली तर 11ची चालते त्यांना. जसं मी तुम्हाला म्हटलं या क्लायंटना बाही एकतर 3/4 लागते किंवा एकतर एल्बोपर्यंत लागते. तर झाल्या तर 3/4 करणार आहे, 15.5च्या नाही झाल्या तर 11 इंचाची करणार आहे. चला आता कटिंगला घेऊया. सगळ्यात अगोदर आपण अस्तर कटिंग करणार आहोत, त्यानंतर मेन फॅब्रिक कटिंग करणार आहोत आणि जोडण्यापासून शिलाईपर्यंत काय काय प्रोसेस होते आणि ड्रेस कसा तयार होतो त्यातल्या बारीक सारीक टिप्स असतात, बारीक सारीक गोष्टी असतात, त्या तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करते. काहीही हातच्या न ठेवता, काहीही मनात न ठेवता सगळ्या गोष्टी शेअर करते, कारण तुम्हाला सुद्धा शिलाई करताना बऱ्याच गोष्टींचा फायदा व्हावा, तुम्ही सुद्धा त्या गोष्टीमध्ये परफेक्ट व्हावं, इतकीच माझ्या ह्याच्या पाठीमागची छोटीशी एक अपेक्षा असते की मी सांगितलेलं जर तुम्हाला लक्षात आलं, तुम्ही जर ते करत असाल, तुम्ही जर ते शिवत असाल, तुम्हाला तो छान वाटतो अनुभव आणि पुन्हा त्याच तुम्ही अनुभव आणि मला कमेंट करता की ताई मी तुमच्या मापाने ब्लाऊज शिवलं, तुम्ही सांगितलेल्या मापाने कटिंग केलं, ब्लाऊज शिवून पाहिलं, खूप सुंदर बसलं, तर मला सुद्धा छान वाटतं, समाधान वाटतं. कारण आपली कला कुठेतरी समोरच्याकडे जाते आणि ज्ञान दिल्याने वाढते, ते साठवल्याने वाढत नाही, ज्ञान वाटल्याने वाढते असं म्हणतात. त्याच्यावरती माझा विश्वास आहे. चला तर मग आता गप्पा खूप झाल्या. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या शेवटी लाईक करा आणि कमेंट तर तुम्ही छान छान करताच. तुमचा काय प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा कमेंट करता. तुम्हाला कुठे शिवताना प्रॉब्लेम आला तर, आता प्रॉब्लेम असेल म्हणजे शिवण्यापुरता बोलते मी, शिवण्यामध्ये कुठे काय तुम्हाला डाऊट्स असतील काय असं तुम्ही विचारू शकता, मी क्लिअर करायचा नक्कीच प्रयत्न करते. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरं का, हक्काने सांगते.